हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर मराठी गाईड चॅनल. आज आपण मराठी अक्षर भारती या पुस्तकातील इयत्ता दहावीची नवीन पोएम अभ्यासणार आहोत. आज आपण नवी पोएम आहे औक्षण, भाग 3 या ठिकाणी आपल्या या पुस्तकातून सुरू होतोय. कवयित्री आहेत इंदिरा संत. पहा, औक्षण भाग 3 आहे, इंदिरा संत. आता कवयित्रीचा आपण थोडक्यात परिचय पाहूयात. तत्पूर्वी औक्षण म्हणजे काय पहा, की औक्षण तुम्हाला सगळ्यांना या शब्दाशी तुम्ही परिचित असाल. पहा की आपण आपल्याकडे औक्षण कधी कधी करतो. ज्यावेळेला तुमचा वाढदिवस असेल त्यावेळी औक्षण केलं जातं, किंवा रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल त्यावेळीही औक्षण केलं जातं, किंवा दसऱ्याच्या वेळेला औक्षण केलं जातं. म्हणजे असं वेगवेगळ्या वेळेला औक्षण केलं जातं. त्यामुळे औक्षण या शब्दाशी तुम्ही सर्वजण परिचित आहात. आता औक्षण म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा की औक्षणाचं हे ताट तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की औक्षण कशा प्रकारे केलं जातं. पण काही विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल औक्षण म्हणजे नक्की काय. तर त्यासाठी औक्षण म्हणजे मंगलमय दीपाने ओवाळणी करणे, म्हणजे a holy custom of waving a platter with lighted lamps around a person's head, म्हणजे लस्ट्रेशन. पहा, आता हे औक्षण कोणाचं केलेलं आहे ते आपण या कवितेमधून तर पाहणार आहोत. पण त्यापूर्वी कवयित्रीचा परिचय आपण थोडक्यात पाहूयात. कवयित्री आहेत इंदिरा संत. यांचा कार्यकाल आहे जन्म 1914 ते मृत्यू 2000 मध्ये झालेला आहे. पहा, इंदिरा संत या सुप्रसिद्ध कवयित्री तर होत्याच, पण त्याचबरोबर कथाकार, ललित लेखिका सुद्धा होत्या. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. बाकी अतिशय सुंदर कविता लिहायच्या. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. बाकी त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्या कवितेचे विषय असायचे प्रीती म्हणजे प्रेम, आणि या प्रेमातून आलेला विरह, आणि त्यातूनच आलेलं एकाकीपणाचं दुःख म्हणजे माणसांचे जे एक्सप्रेशन्स असतात, ज्या भावना असतात त्या भावनांचा कल्लोळ म्हणजे मनामध्ये चाललेल्या भावनांचा जो गोंधळ आहे तो त्यांनी निसर्गातल्या प्रतिमा वापरून अतिशय भावोत्कटतेने आणि अतिशय नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची त्यांची जी शैली आहे हेच त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य होय. त्यांचे मेहंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता या कवितेचा थोडक्यात परिचय किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना जी आहे ते आपण पाहूयात. पहा की सीमेवर लढायला जाण्यासाठी, सीमा म्हणजे बॉर्डरवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज म्हणजे तयार झालेल्या जवानाला, जवान म्हणजे सैनिक, या सैनिकाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे पहा की बॉर्डरवर जाण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला किंवा सैनिकाला मनोमन ओवाळताना किंवा औक्षण करताना गोरगरीब माणसांच्या मनात ज्या दाटलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, ज्या एक्सप्रेशन्स आहेत, त्यांचं दर्शन या कवितेमधून कवयित्रीने अतिशय हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केलेलं आहे. पहा, सैनिकाच्या शौर्यावर असणारी असीम अशी श्रद्धा आणि प्रेम या कवितेमधून चित्रित केलेला आहे. पहा, आणि औक्षण करत असताना मनात येणाऱ्या ज्या विविध भावना आहेत त्यांचं वर्णन या कवितेतून कवयित्रीने व्यक्त केलेलं आहे. पहा, प्रत्यक्षात आपण आता कविता अभ्यासूयात. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. पहा आता की सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी आपल्या मनात असलेली जी कृतज्ञता आहे किंवा उपकाराची जी भावना आहे ती व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून काय म्हणते. पहा की या जवानामुळे आज आपण आपल्या घरात सुखाने राहू शकतो. आणि अशा या जवानाविषयी प्रत्येकाच्या मनात एक कृतज्ञतेची भावना असते, उपकाराची भावना असते, आणि ती कृतज्ञतेची भावना
आपण कशा प्रकारे व्यक्त करू शकतो त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी कवयित्रीने आपल्या कवितेमधून मांडलेलं आहे. थोडक्यात पहा की काय असते आपल्या मनामध्ये भावना. तर नाही मुठीमध्ये द्रव्य म्हणजे काय, तर कवयित्री म्हणते की आमच्या मनात तुझ्याविषयी एक प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही कसं ते प्रेम व्यक्त करू, तर ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती, वेल्थ. नाही मुठीमध्ये द्रव्य म्हणजे आमच्याकडे पुरेसा पैसा नाहीये किंवा धन दौलत नाहीये की आम्ही आमच्या हातामध्ये ती दौलत घेऊन मुठीमध्ये मूठ, हाताचा जो पंजा आपण मूठ सगळ्यांना माहिती असेल, त्या मूठ भरून आपण ती धनदौलत त्याच्यावर उधळावी इतकी दौलत आमच्याकडे नाही. तशी स्थिती आमची नाही. आम्ही गरीब आहोत थोडक्यामध्ये असं सर्वसामान्य जनता अशी बोलते. पहा म्हणते की आमचं तुझ्यावर प्रेम आहे, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी पहा की आपण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आई वडील काय करतात, मुलांच्या वरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना काहीतरी गिफ्ट देतात किंवा काही घेऊन देतात मुलं म्हणतील ते, म्हणजे ते एक माध्यम आहे पैसा. पहा पण मग अशा या सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाच्या बद्दलचं जे प्रेम आहे, जी कृतज्ञता आहे, ती व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे एवढी संपत्ती नाही की त्याचं जे शौर्य आहे, ते जवानाचं जे शौर्य आहे, त्या शौर्यापुढे आमच्याकडे असणारं द्रव्य काहीच नाही. आणि त्याच्यामुळं तुझ्यावर भरभरून ते द्रव्य उधळावं किंवा तो पैसा उधळावा मुठी भरून, एवढा पैसा आमच्याकडे नाही. पुढे काय म्हणतात कवयित्री पहा की नाही शिरेमध्ये रक्त, की आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये, शिर म्हणजे नस किंवा रक्तवाहिन्यामध्ये, इन द वेन्स, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये एवढं पुरेसं रक्तही नाही की हे सैनिका तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. पहा म्हणून आम्हाला कळत नाही की काय करावं, की आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की तुझ्यावर मूठ भरून उधळावं. त्यानंतर आमच्याकडे एवढं रक्तही नाहीये, म्हणजे आम्ही तुझ्या शौर्यापुढे काहीच नाही थोडक्यामध्ये असं म्हणायचंय. आमच्या शिरेमध्ये रक्त नाही म्हणजे की आम्ही तुझं जे शौर्य आहे, तुझं जे सामर्थ्य आहे, त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही थोडक्यात. आणि म्हणून तुझ्याबद्दलची जी कृतज्ञता आहे, तुझ्याबद्दलचं जे प्रेम आहे, ते कसं व्यक्त करावं हे आम्हाला कळत नाही. नाही कष्टाचे सामर्थ्य, बळ किंवा शक्ती, स्ट्रेंथ, पॉवर, म्हणजे तुझ्या इतकी शक्ती आमच्याकडे नाहीये. म्हणजे तुझ्यात जी शक्ती आहे की परकीय शत्रूला परतवून लावण्याचं सामर्थ्य आहे, जो पराक्रम आहे, त्यासाठी लागणारी शक्ती तुझ्याकडे आहे, तेवढी शक्ती आमच्याकडे, पुरेशी शक्ती आमच्याकडे नाही. म्हणून नाही कष्टाचे सामर्थ्य, की आमच्याकडे तेवढं कष्ट करण्याचं, तुझ्या एवढं कष्ट करण्याचं बळ आमच्याकडे नाही. म्हणजे पहा की सैनिक जे आहेत ते किती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बॉर्डरवर सैन्य अगदी डोळ्यात तेल घालून उभं असतं. पहा की कुठलंही संकट येऊ दे, म्हणजे थोडासाही जरी त्यांना काणोसा लागला शत्रूचा, तरी सुद्धा ते लगेच तयार असतात डोळ्यात तेल घालून. म्हणजे सदैव तत्पर असतात युद्धासाठी, की कुठूनही परकीय सैन्य येऊ देत किंवा शत्रूने चाल करू देत, ते लगेच त्याचं प्रत्युत्तर देत असतात. किंवा हवामान बदलाचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नसतो. पहा की थंडी, ऊन, वारा, पाऊस याचा काही परिणाम त्यांच्यावर होत नाही. पहा ते तसेच कडक पहारा देत आपल्या सीमेवर उभे असतात. अगदी थंडीच्या दिवसामध्ये बर्फामध्ये सुद्धा हे सैन्य उभं राहतं. म्हणजे पहा की त्यांच्यामध्ये किती शक्ती आहे, किती सामर्थ्य आहे, तेवढं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. असं सर्वसामान्य जनतेचं ज्या भावना आहेत ते या ठिकाणी कवयित्री व्यक्त करताना आपल्याला दिसतात. पहा की त्यांच्यात जी शक्ती आहे तेवढी शक्ती आमच्यामध्ये नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही तुला काहीही मदत करू शकत नाही. पहा पुढे की अशा या जवानाविषयी, सैनिकाविषयी काय म्हणतायत कवयित्री, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. पहा की खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असं तुझं शौर्य आहे, असा तुझा पराक्रम आहे, आणि अशा या तुझ्या पराक्रमापुढे तुझ्यावर जीव ओवाळावा असा वाटतो. पहा कसा, तर ते सैन्य तिथे डोळ्यात तेल घालून उभं आहे सदैव आपलं रक्षण करण्यासाठी. आणि म्हणूनच आपण आज शांतपणे झोपी जाऊ शकतो घरामध्ये, की कुठलंही टेन्शन नसतं आपल्याला, की कोण इकडनं चाल करून येतोय की तिकडनं चाल करून येतोय याची भीती नसते, कारण तिकडे आपलं रक्षण करणारा तो जवान सीमेवर तैनात असतो. म्हणून आपण निवांतपणे आरामशीर जेवण करत, टीव्ही पाहत किंवा मौज मजा करत आपलं लाईफ एन्जॉय करत असतो.
अगदी शांतपणे रात्रीचं झोपी जाऊ शकतो, ते याच सैनिकाच्या जीवावर. आणि अशा या सैनिकाविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात असणारी ही कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री म्हणतात की तुझ्यावरून किती जीव ओवाळावा. जीव ओवाळणे म्हणजे जीव कुर्बान करणे, म्हणजेच ही एक प्रेममय श्रद्धा दाखवणे. टू गिव्ह वन्स लाईफ फॉर टू सॅक्रिफाईस वन्स लाईफ. पहा की तुझ्यावर किती जीव ओवाळावा, कारण तुझ्या या जीवापुढे आमचा जीव कितीतरी लहान आहे. पहा, आमचा जीव इवलासा आहे, अगदी क्षुद्र आहे, कारण तुझा पराक्रम एवढा मोठा आहे. पहा की तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. पहा की आम्ही तुझ्यापुढे इतके लहान आहोत, म्हणजे क्षुद्र, म्हणजेच काहीच नाही आहोत आम्ही तुझ्यापुढे, आणि आम्ही काय तुझ्यावरून जीव ओवाळून टाकणार. त्याच्यामुळे तुझा जो पराक्रम आहे, तुझ्या या पराक्रमाच्या कथा आम्ही ऐकत असतो. पहा, आणि अशा या कथांपुढे आमचा लहानसा जीवाचं मोल ते काय, किंमत ते काय, आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे. पण या ठिकाणी आपण प्रत्येक जण पाहत असतो की माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी एवढा श्रीमंत आहे, किंवा मी या पोस्टवर काम करतो, इकडे म्हणजे या कंपनीत काम करतो, मी एवढा पैसा कमवतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण प्रतिष्ठेसाठी वापरत असतो. पण ही जी प्रतिष्ठा आहे ती किती क्षणभंगूर आहे. पहा की त्याच्या पुढे या जवानाची जी प्रतिष्ठा आहे, जी शान आहे, ती काहीच नाही. आणि त्याच्यामुळे कवयित्री म्हणते की तू जो पराक्रम गाजवतोस, त्या पराक्रमापुढे, त्या शौर्यगाथेपुढे आमची ही जी शान आहे, आमच्या मनाला वाटणारी, मग ती नोकरीची असो, पैशाची असो, शिक्षणाची असो, ती जी प्रतिष्ठा आम्हाला आमच्याबद्दल वाटते ती काहीच नाही, ती खूपच छोटीशी आहे, अगदी मामूली आहे, असं कवयित्री या ठिकाणी म्हणते. पहा पुढे, वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे. घोंगावे म्हणजे प्रचंड आवाज येणे, रॉस, हॉवर्स, आणि बंबारा म्हणजे गोळीबार, बॉम्बस्फोट, बॉम्ब ब्लास्ट, हॅलो बुलेट्स, गनशॉट्स. पहा की युद्ध जेव्हा प्रत्यक्षात होत असतं त्यावेळेला तुझ्या डोक्यावर लढाऊ विमानं घोंगावत असतात, त्यातून गोळ्यांचा वर्षाव होत असतो, बॉम्ब फुटतात, धुवाधार गोळीबार होत असतो, आणि त्या ठिकाणी तोफांचा भडीमार होत असतो. धडाडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभवती धुराचे लोट उसळत असतात. तरीही या सगळ्या अशा निकराच्या प्रसंगी तू शत्रूशी झुंज देत तुझ्या हिमतीचं पाऊल पुढेच पडत राहतं. पहा की धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे, की सगळीकडे तोफांचा भडीमार होत असतो, तोफा डागल्या जात असतात, आणि अशा प्रसंगी तू न डगमगता, न घाबरता तुझं पाऊल पुढेच तू टाकत असतो. जिद्दीने या सगळ्या प्रसंगांचा सामना तू करत असतोस. पहा की म्हणजे तुझा तो पराक्रम आहे तो किती आहे, या ठिकाणी आम्ही काहीच नाही आहोत. पहा पुढे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. दौड म्हणजे आगेकूच, हिअर मार्च ऑफ विक्ट्री. विजय म्हणजे जिंकणे, विजयश्री मिळवणे. डोळे भरून पाहणे, प्रेमाने अनुभवणे, ममत्वाने किंवा कौतुकाने बघणे. टू एन्जॉय द साईट ऑफ समवन और समथिंग टू वन्स हर्ट्स कंटेंट. डोळ्यांतील आसवे, अश्रू, टीयर्स, आणि पाजळावी म्हणजे पेटवावी, इग्नाइट. पहा की जेव्हा सैन्य किंवा शत्रू सैन्य आपल्यावर चाल करून येत असतं त्यावेळेला विजयश्री मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी तू आपले प्राण जे आहेस ते पणाला लावतोस. ही तुझी विजयाची जी घोडदौड आहे, विजयी घोडदौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळतात. पहा की हा तुझा जो पराक्रम आहे तो आम्ही ऐकत असतो, आणि ते ऐकल्यानंतरच आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. पहा, आणि हे अश्रू म्हणजे पहा की डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, म्हणजे या आसवांच्या ज्योतीने आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. पहा की प्रत्यक्षात आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नसलो तरी सुद्धा अशा प्रकारे औक्षण करून डोळ्यांतील आसवांनी आम्ही तुझा औक्षण करतो. पहा की ज्योत ज्योत पाजळतो म्हणजे काय, तर आम्ही या डोळ्यातल्या अश्रूंनीच तुला मानाचा मुजरा करतो. पहा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. असंख्य म्हणजे अगणित, इन्युमेरस किंवा इन्फिनिट. राखण, रक्षण, प्रोटेक्शन,
आणि दीनदुबळे, दुर्बळ, गरीब, दरिद्री, पुअर अँड वीक, हेल्पलेस. पहा की अशा अगणित आपल्या भारतामध्ये असणाऱ्या भारतवासियांच्या प्रत्येकाच्या अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती, म्हणजे प्रत्येक भारतवासियांचे डोळ्यात येणारे तुझ्याबद्दलचे जे अश्रू आहेत किंवा प्रत्येक भारतवासियांचा तुझ्याबद्दलचं जी असणारी कृतज्ञता आहे, प्रत्येक भारतवासी तुझ्या पाठीशी आहे, तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. पहा की तुला भरपूर आयुष्य मिळो अशीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, असं या ठिकाणी प्रत्येक भारतवासियाच्या मनातली जणू काही एक भावना या ठिकाणी कवयित्री इंदिरा संतांनी या ठिकाणी मांडलेली आहे. अशा प्रकारे औक्षण या कवितेमध्ये कवयित्रीने जे ताटामधले प्रत्येक गोष्ट आहे, औक्षणाच्या ताटामधली जी दीपज्योती आहे, त्या प्रत्येकाच्या म्हणजे ओवाळत असताना ती जी भावना असते, ती भावना या ठिकाणी कवयित्रीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा की अशा प्रकारे सीमेवर लढायला जाण्यासाठी तयार झालेल्या एका सैन्याचं औक्षण करत असताना औक्षण करणाऱ्याच्या मनामध्ये म्हणजे भारतवासियांच्या मनामध्ये म्हणजे अप्रत्यक्षपणे औक्षण या ठिकाणी म्हणता येईल की अप्रत्यक्षपणे अशा प्रकारे निरोप देताना सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाला अशा प्रकारे निरोप देत असताना भारतवासियांच्या मनामध्ये जी एक भावना आहे, ती भावना या ठिकाणी कवयित्रीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे या सीमेवर लढायला जाणाऱ्या सुसज्ज असलेल्या जवानाला सगळ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण या ठिकाणी कवयित्रीने अतिशय सुंदर शब्दांतून आपल्या भावना व्यक्त या ठिकाणी केलेल्या आहेत. पहा अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.